मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. सँडी पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवर विनायक सर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नितीन पाहायला मिळतील. गेम इज ऑन. सेमीफायनल नंबर 2 मैदानावरती. पहिला बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, मिड ऑफचे फिल्डर, कॅचची संधी, कॅच झाली आहे निर्माण, मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलंय. 2 धावा कंप्लीट. मात्र ट्राय फार चांगलं होतं. मागच्या मॅच मध्ये देखील हेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. काहीसं विचित्र होतं कारण पहिल्या मॅच मध्ये अगोदर आपण जर पाहायला गेलं तर 2 झेल ड्रॉप झाले होते सँडीच्या षटकामध्ये. मात्र फार चांगल्या प्रकारचे प्रयत्न दर्शन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट. धावफलक झाले ओपन. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जो मात्र आपण पाहू शकतो पहिलं सँडीच्या माध्यमातून. अरे वो सैंडी है, वो डरता नहीं है, वो डराता है. न जाने कितने साल अपने टीम के लिए खेलते हुए इस लड़के ने अपने टीम का और खुद का नाम बड़ा किया है. इस मर्तबा विकेट, विकेट इज गॉन. बड़ी मछली जाल में इस मैच की गोल्डन विकेट कैरी होते हुए शेर की शिकार मैदान के अंदर. विनायक की खेली यहां पर होते हुए समाप्त. विकेट इज गॉन. पहली बड़ी विकेट. भेटायला आला. BC4 फॉर्मॅट मधील एक तेजपुंज तारा आणि भिवंडी क्रिकेट मधील टॉप 10 पेसर्स मध्ये शुभमची वर्णी लागते. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, मिड विकेटचे फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली होती. मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 2 runs added into the scorecard and scorecard moves on 4 runs. कैलासवासी रोमन बाबू तरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल वैभव दादांसाठी. याच दरम्यान आपण पाहू शकतो पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. रमणदादा तरे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच वैभव दादांसाठी. जर झेल पकडली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि कैलासवासी रोमन बाबू तरे यांच्या माध्यमातून सलगचे 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडू विकेट 3 साठी आपण पाहू शकतो 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र फक्त आणि फक्त एक धावची मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आमचे रमणदादा तरे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी ती म्हणजेच वैभवदादांसाठी. वैभवदादा पाटील यांनी जर झेल पकडली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि दर्शन तरे यांच्याकडून कैलासवासी रोमन बाबू तरे यांच्या स्मरणार्थ षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. चला मॅच होती सुरुवात जी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॅचची संधी, व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल मैदान. पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेलिकच्या दिशेला फक्त एक धावची मात्र कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र आपण पाहू शकतो. 8 आकड्यावरती 8 रन्स ऑन द बोट. प्रीतम आणि दर्शन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ते म्हणजेच टीम वायके एंटरप्राइजेस संघाकडून. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आता मात्र दर्शन आणि प्रीतम पाहायला मिळतात. मैदानावरती सिंगल ऍड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो. जे मात्र 9 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त जी मात्र आतापर्यंत कामगिरी गोलंदाज मार्फत गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रेम जी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कोरडप्याचा बॉल जरूर होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सोनू उर्फ शुभम जाधव देखील मॅच एन्जॉय करतात. फ्युचर फार ब्राईट आहे सोनू यांचा. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हे नाव जे आहे ते आपल्याला व्यावसायिक गटामध्ये पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. कारण वेगाची भीती काय असते, वेगाचं भय काय असतं, सोनू सातत्याने प्रत्येक संघाविरुद्ध दाखवत असतो. 2 चेंडूतून सिंगल आले, त्यानंतर 2 चेंडूतून डॉट आले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 9. बैटची एज कैच झाली ड्रॉप. न जाने कितनी बार ये दृश्य हमें देखने को मिल रहा है. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मात्र फिल्डरची साथ मिळत नाही. 2 चेंडू 2 सिंगल आले, त्यानंतर 3 बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा प्रेम. दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन, दर्शनची खेळी होत असताना समाप्त. दर्शन बॅक टू द पवेलियन.
2 षटकांचा खेळ समाप्त. 9 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आपण पाहू शकतो षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू झालेला आहे. 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सेकंड स्पेल मध्ये सँडी पुन्हा एकदा तयार. नवीन बॅटर पाहायला मिळतील ते म्हणजेच ऋतिक आणि त्यांच्या समवेत प्रीतम. हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सुस्वागतम, शुभ स्वागतम आणि सस्ते स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे कार्यकुशल कार्य सम्राट माझे दमदार नगरसेवक साहेब आदरणीय दुर्योधन शेठ नारायण पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र नारायणदेव प्रतिष्ठान वडवली आणि तो संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघासोबत. यावेळेस चेंडू वाईड आहे. आपण तर धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित पाहायला मिळते. वाईड त्यानंतर डॉट. यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली होती. या मॅच मधली 4थी कॅच ड्रॉप झाली आहे. सँडी आता करेल तर करेल काय, कॅचेस सुटतात. 4 झेल सुटलेत आतापर्यंत. षटक क्रमांक 3 मैदानावरती अजून अर्ध देखील झालेलं नाही आहे आणि कॅच सोडाल तर मात्र समोरचे खेळाडू तुम्हाला सोडणार नाहीत. आता जर कॅच पकडले असतं कदाचित लवकर आटपला देखील गेला असतं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 10. वाईट त्यानंतर 3 चेंडू, 3ही डॉट आपल्याला पाहायला मिळतात सँडीच्या माध्यमातून. यावेळेस कॅच कंप्लीट. थर्डमॅन क्षेत्रामध्ये झेल जी मात्र समाप्त झाली आणि फलंदाजाची खेळी इथे समाप्त. विकेटचं पतन. त्या मेन रोडवरती ज्यांच्या गाड्या असतील विनंती आपण बाजूला काढून ठेवा, कारण थोड्याच वेळामध्ये आमदार साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो, चला स्पीडअप करा. एक काम कर, आता नको. पुढील कशी मॅच चालू होईल तेव्हा कर ना. तेव्हा मजा, तुला सगळ्यांची नाव माहिती असतील ना गावात. काका बिका मजा घे पण आहे का. मिड विकेटच्या दिशेला एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपली पाहायला मिळते. 12 धावाच्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बघा, विनंती असेल मेन रोडवरती ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत आपण बाजूला काढून ठेवायचे, कारण थोड्याच वेळामध्ये आमदार साहेबांची उपस्थिती लाभेल
त्यामुळे विनंती असेल ज्या कोणाच्या गाड्या आहेत आपण बाजूला काढून ठेवा. सूरज आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकानंतर 12 धावा धावल कव्हर. कव्हरच्या दिशेला फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज बाद. रन यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, मिड विकेटचे फिल्डर कॅच, कंप्लीट, फलंदाज बाद, विकेटचं पतन. टप्प्याचा बॉल, फलंदाज बाद, विकेटचं पतन झालंय. ओयुची अजून एक धक्का, म्हणजे 3 चेंडू 3 विकेट जरूर झालेत. मात्र पहिला बॉल जो होता रनआउटचा होता आणि आता ऑन अ हॅट्रिक वरती असतील गोलंदाज सूरज. मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. तसेच दर्शनजी तरे यांच्या माध्यमातून, कैलासवासी रोमन बाबू तरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल जर या चेंडूवरती विकेट आला असता तर. एक धावची मात्र कंप्लीट झाली आहे. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल जे मात्र 13 या आकड्यावर. भूषण भोईर यांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज.
सुजल आणि साहिल यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी, मात्र फटका लाजवाब, अंधाधुंदी लागला मात्र कडक लागला, षटकार 6 धावा. टीम धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल 19 या आकड्यावर. नितीन पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. रोड वरती ज्यांच्या गाड्या आहेत आपण बाजूला काढून ठेवायचे गाड्या, आणि आपल्याला पाहायला मिळेल स्टेडियम लुक, आपल्याला पाहायला मिळतोय स्टेडियम लुक. चला कॅमेरामॅन थोडासा झूम आउट करा म्हणजे आम्हाला स्टेडियम लुक पाहायला मिळेल. क्या बात है, क्या बात है. 10 फ्लोर देखील भरलेले आहेत. नीम का पत्ता भी चंदन के पेड़ से कम नहीं, और हमारा वडवली गांव का मैदान भी ईडन गार्डन से कम नहीं. क्या बात है, शायरी झाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशू पाहायला मिळतो पहिला बॉलचा मात्र डॉट. आतापर्यंत जर विकेट शॉर केला, विकेट्स तर 8 विकेट गेलेले आहेत. एकच धावा. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि 20 या आकड्यावर. 20 ऑन द बोर्ड. KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली 40+ संघाचे कॅप्टन आणि नारायणदेव प्रतिष्ठान वडवली 40+ संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम मानिवली आणि टीम वडवली टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. माझे कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेवक साहेब आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे दुर्योधनजी पाटील साहेब. माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. यावेळेस पंचांकडे अपील. फलंदाज बाद, उठून उभे राहिले ते. क्या बात आहे. विकेटचं पतन आणि अशा रीतीने संघ ऑल आउट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 21, 22 धावांचं लक्ष. नक्कीच APPL मध्ये
आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब. एकच धाव अर्जित होईल. सागर आणि विजय हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस फटका लाजवाब आहे मिड विकेटच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती दोन्ही आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावाच्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कोरडप्याचा बॉल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. इथे कमबॅक होईल का नाही हा प्रश्न मात्र मैदानावरती. ही पहिली विकेट दोन्ही आकड्यावर. गणपती कसा असतो तशी होती पहिली मोठी असते ना. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू आहे. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळेल. 22 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2. अजून देखील 24 चेंडू 4 षटक 20 धावांची गरज. डीजे दुसऱ्या षटकामध्ये वैभव शेठ पाटील साहेबांचे अगदी जवळचे निकटवर्ती मित्र CA
साई दरे यांच्या माध्यमातून यूट्यूबची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांचा आम्ही मनापासून असा आभार व्यक्त करतो. मैदानावरती फलंदाज बाद झालेत, विकेटचं झालंय पतन. वरती 4 करायचे विनायक सर. फुल टॉस बॉल सुरू होता मिड विकेटच्या दिशेला. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. फलकची मात्र एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 5 या आकड्यावर. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर आली सिंगल. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला ऋतिक पाहायला मिळतात. याच दरम्यान आमचे जवळचे मित्र मोन्या यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मोन्या स्वागत आहे. मोन्या सर स्वागत आहे. मोन्या शेठ स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र दुसरं. 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. यावेळेस क्वेलेकच्या दिशेला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल केलाय. सिंगल ऍड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोट. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू आहे. टॉन बॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र चला झेंडापंच गाड्या सोडा. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर, कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. कहाणी में ट्विस्ट.
धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळेल. 16 यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. मात्र एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र उर्वरित चेंडू 16 विजयासाठी 15 धाब्यांची गरज. साहिल आणि सुजल यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. दर्शनने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज जो मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. नितीन चला स्पीडअप करा. गोलंदाज सय्यार. चांगला चेंडू सुंदर गोलंदाजी मैदानावरती. हा चेंडू देखील निर्धाव. हा चेंडू डॉट. आता चेंडू आलेत 3 आणि 3 चेंडूचा काही शिल्लक. 15 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. 15 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय ते म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम विरान 11 विरान स्पोर्ट्स संघाला हा विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. दोन धावा आ टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. 14 बॉल 13 धाब्यांची गरज. आदेश पाटील जे वडवली गावचे व्लॉगर आहेत त्यांची उपस्थिती त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. वाईट साठी मात्र टॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. उर्वरित चेंडू 13 विजयासाठी 13 धाब्यांची गरज. 13 चेंडू 13 धाबा असं समीकरण पाहायला मिळतं मैदानावरती. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. आमचे अगदी जवळचे मित्र आमचे बंधुतुल्य मित्र दिनेशजी संते साहेबांची देखील उपस्थिती. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष असं स्वागत. सातत्याने एक अप्रतिम खेळाडू म्हणून दिनेश दादांची ओळख आहे मैदानावरती. चेंडू हवेमध्ये जरूर होता मात्र ट्राय जबरदस्त पाहायला मिळाला. मात्र मित्रांनो स्वतःच्या अंगाला जपा. काही लागलं तर हे जातील. तुम्हाला पैसे पण देणार नाही इलाजाचे. मात्र ट्राय फार चांगला केला.
आणि या विभागाचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे असे विश्वनाथजी भोईर साहेब, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष सस्नेह असं स्वागत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, ही विनंती असेल. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. सध्याच्या स्थितीला वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून कटाक्षाची अपेक्षा असेल. षटकाराला आता 10 चेंडू 5 धावांची गरज.
ती संपूर्ण कल्याण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कल्याण ग्रामीण मध्ये पाहायला मिळतं असे आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब विश्वनाथजी भोईर साहेब त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कल्याणचं ज्यांनी काय पालट केलं ज्यांची कोणाची गाडी आहे विनंती असेल आपण गाडी बाहेर काढायची आहे आणि जागेवरती बसून घ्यायचे. प्लेयर्स डगआउट मध्ये बसा प्लीज. 10 चेंडू 5 धावा. येस मॅच जी मात्र सुरू करायची. यू मे प्रोसीड नाव. 10 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस चेंडू हाताला स्पर्श झालाय आणि त्यानंतर एक धावची मात्र कंप्लीट झाली आहे. 9 चेंडू 4 धाब्यांची गरज. 9 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण पाहायला मिळतं मैदानावरती. व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके दमदार कार्यकुशल आमदार साहेब आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेबांची उपस्थिती त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच आमदार साहेबांचे पर्सनल असिस्टंट राजू किनी सर त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देऊया आपण संपूर्ण वडोलीकरांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवे क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावरती राव तुमच्या वाढीशी हजारो सूर्य तळपत राव. देऊया राजू सरांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा. फटका लाजवाब पाहायला मिळतोय मात्र 2च धावा ऍड होतील. 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 20 या आकड्यावर. 8 बॉल आणि 2 धाब्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 2 धाबा. यावेळेस फुलटॉस बॉल जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. आता स्कोर आर लेबल 7 बॉल आणि 1 धाब्याची गरज. 7 गेंदों में 1 रन की आवश्यकता. स्कोर आर लेबल आणि 40 प्लस ची जी मॅच आहे ती 3 ओव्हरची असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. हा मोठेपणा मी म्हणेल 40 प्लस